हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 द सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण डिस्कशन करणार. आता जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे बघा. QE लिहिलेलं आहे मी शॉर्टमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट वन इंट्रोडक्शन, सेकंड वन मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड वन इज अ नेचर ऑफ रूट्स अँड फोर्थ वन इज अ ॲप्लिकेशन. ह्या चार गोष्टी आपण डिस्कशन करणार आहे. कुठले कुठले? फर्स्ट वन इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन कशाचं? इंट्रोडक्शन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट नेचर ऑफ रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत, रूट्स म्हणजे त्याचे सोल्युशन्स, त्याचे नेचर, त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहे. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन फायनल ॲप्लिकेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ॲप्लिकेशन आपण डे लाईफमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ॲप्लिकेशन करतो, उपयोग करतो. ठीक आहे. आता आणखीन एक मेथड्स ऑफ सॉल्विंगमध्ये एक परफेक्ट स्क्वेअर मेथड आहे, तो ओमिट केलेला आहे. आणखीन एक घटक ओमिट केलेला आहे, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स म्हणून आहे. ठीक आहे. काही भाग ओमिट केलेला आहे, तो परीक्षेसाठी नाही फक्त, पण तो तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. मी त्याच्या परीक्षेसाठी सिलेबस आहे त्याच्याचवरती मी इथं डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण तो भाग जो ओमिट केलेला भाग आहे तिथं आहे आणि एक पार्ट इथं लिहिलेला नाही. आता आपण पहिल्यांदा काय करू? इंट्रोडक्शन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही पॉलिनॉमियल्स हा टॉपिक स्टडी केला आहे, थर्ड टॉपिक. मग त्याच्यामध्ये तुम्ही लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे स्टडी केलेलं आहे. मग लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय बघा, आठवत आहे? सेकंड वन इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. एक्झाम्पल्स लिहितो लिनियर पॉलिनॉमियलची, मग तुमच्या लक्षात येईल x+1, y, x-2. these are the examples of linear polynomial. If the degree of the polynomial is 1, तर डिग्री काय माहिती आहे तुम्हाला? हायेस्ट जो इंडेक्स असतो तो 1 असायला पाहिजे. इथं हायेस्ट इंडेक्स एक्सचा आहे तो किती आहे? 1 आहे. इथं वाय एकच टर्म आहे आणि त्याचा इंडेक्स 1 आहे, म्हणजे तो हायेस्ट इंडेक्स झाला. मग त्यालाच आपण काय म्हणतो? डिग्री. इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1, देन such a polynomials are linear polynomials. What is of the quadratic polynomial? If degree is 2, then those are the quadratic polynomials. For example, y square, this is the quadratic polynomial. Suppose y square plus 3x, this one is also y square plus 3y. This is the quadratic polynomial. लक्षात घ्या. मग इथं काही पॉलिनॉमियल्स मी लिहितो. You have to classify them into linear polynomial and a quadratic polynomial. तो एक ॲक्टिव्हिटी आपण इथं घेऊ. मग ते ॲक्टिव्हिटी तुम्ही नंतरनं कंप्लीट करू शकता. फक्त इथं ॲक्टिव्हिटी काय आहे ते व्हिडिओ पॉज करून पण लिहून घेऊ शकता. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स in linear and quadratic. ओके. लक्षात आला क्वेश्चन? ठीक आहे. x² - 1, x - 1, y², 3 - y, 3x² plus x - 1, y plus 3, y plus 5, x² minus x² plus 3x. एकदम सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. 8 पॉलिनॉमियल्स आर गिवन. यू हॅव टू क्लासिफाय देम इनटू लिनियर अँड क्वाड्रॅटिक. दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. तर हे लिहित असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल. आता x - 1 लिहिलं, दिस इज लिनियर पॉलिनॉमियल, हे तुमच्या लक्षात आलं पण असेल. तो कंप्लीट करा ॲक्टिव्हिटी. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द यूज ऑफ दिस क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, अदरवाइज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अवर डे लाईफ. ओके. मग याचा यूज आपण डे लाईफमध्ये करतो. आता एक इथं काही फिगर्स ड्रॉ करतो. याचे एरिया फाइंड आउट करायचं असेल तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर होतो. दिस इज अ रेक्टँग्युलर रिजन.
सगळे इथं राईट अँगल दाखवलं नाही, पण रेक्टँगल कन्सिडर करा. इफ द length of this one is a x plus 1 and its breadth is a x plus 7. From these two you can calculate the area of this first quadrilateral. Second one, if the breadth is x and length is twice of breadth, that means it is a 2x. This is a second rectangle. You have to find the area of this second rectangle. All these are rectangles. Now third one, okay, if this is the x, breadth is the x and the length is 2 more than its breadth, that is it is x plus 2. From this one also you can calculate the area of this third rectangle. आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ, आणि हे प्रत्येक जर लेंथ आणि ब्रेथ जर तुम्ही ऑब्झर्व केला, दीज आर द लिनियर पॉलिनोमियल्स, है ना. दिस इज द लिनियर पॉलिनोमियल. डिग्री ऑफ दिस वन इज 1, डिग्री ऑफ दिस वन इज 1. सो दिस इज अ सिम्पल मल्टिप्लिकेशन ऑफ टू लिनियर पॉलिनोमियल्स. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनोमियल्स तुम्ही 9th स्टँडर्डला स्टडी केलेलंच आहे. त्याच्या प्रिव्हियस स्टँडर्डला देखील या पद्धतीचे तुम्ही पॉलिनोमियलचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, लक्षात घ्या. आता द मल्टिप्लिकेशन दिस टू, दिस इज द ओरल मल्टिप्लिकेशन. x into x, it is a x square. The sum of this constant term is a plus 8x and the product of these two is a 7. This is the area of first rectangle. In this case the area is it is a 2x square. The product of these two is a 2x square. Here the product of these two linear polynomials is a x square plus 2x. याच्यावरून एक गोष्ट लक्षात आलं पाहिजे, जेव्हा दोन लिनियर पॉलिनोमियल्स असतात मग त्यांचा जो मल्टिप्लिकेशन आहे, दिस मल्टिप्लिकेशन, दिस इज द मल्टिप्लिकेशन, दिस मल्टिप्लिकेशन आर अ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. ओके, हे एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे. मग याचा उपयोग तुम्हाला जे वेदर द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल ऑर नॉट याच्यामध्ये उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता हे तिन्ही एरिया मी लिहून घेतो. एरिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल, सेकंड वन अँड द थर्ड वन. Here it is a x square plus 8x plus 7. This one is a 2x square and it is a x square plus 2x. ठीक आहे. Now these areas are a quadratic polynomial मध्ये आले. हेच जर तुम्ही इक्वेट केला, समजा याचा एरिया मी दिलेला आहे. सपोज द एरिया ऑफ दिस वन इज 20 is equal to 20, then this become a quadratic equation. हा क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल होता. आता हे जर तुम्ही इक्वेट केलं एका नंबरला, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. सपोज दिस द एरिया ऑफ दिस वन इज 10, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ द एरिया ऑफ दिस थर्ड रेक्टँगल इज 14, दिस इज अगेन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झाले. हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन मी काय करतो, थोडंसं हे जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत, हे नंबर्स आहेत, हे मी इथून इलिमिनेट करतो. मग इलिमिनेट केल्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळेल बघा. इथून हा 20 इलिमिनेट करण्यासाठी बोथ साईडमधून आपण काय करणार आहे, 20 सबट्रॅक्ट करणार आहे. येते लक्षात. मग इथून बोथ साईडमधून आपण काय करणार आहे, 10 सबट्रॅक्ट करणार आहे. इथून 14 सबट्रॅक्ट करणार आहे. ओके, म्हणजे राईट साईडला जे कॉन्स्टंट टर्म्स होते किंवा नंबर्स होते ते आपण तिथून एलिमिनेट करणार आहे, मग काढून टाकणार आहे. मग काढून टाकायचं असेल तर काय करतो ते तुम्हाला माहिती आहे. पण म्हणत असताना आपण काय म्हणतो, हे 20 इकडं कॅरी करा, 10 LHSमधून RHSला कॅरी करा, 14 RHSमधून LHSला कॅरी करा असं म्हणतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कॅरी करा म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण ते करेक्टली इक्वेशन लिहायला पाहिजे. दिस इक्वेशन बिकम x स्क्वेअर प्लस 8x. ओके, दिस इज अ प्लस 7 अँड -20. द सम ऑफ दिस टू, है ना. हा 7 आहे, हा तुम्ही 20 मायनस करू लागला म्हणून 7 - 20 हा जो आहे दिस इज अ -13 इज इक्वल टू 0. आता RHSला आला 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तोच क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फक्त तो राईट साईडला आपण 0 घेतलेला आहे. ओके, हिअर राईट साईडला 0 घ्यायचं म्हणून इथं फक्त 0 लिहायचं नाही, ते आपल्याला सॉल्व करावं लागेल. हिअर 2x स्क्वेअर, आता इथं कॉन्स्टंट टर्म नव्हताच, therefore 2x square minus 10 is equal to 0. This is the quadratic equation. For this third one,
एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 14, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 14 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला, हे तिन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. मग ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये प्रत्येकात जर विचार केला, आता आपण स्टँडर्ड फॉर्मकडे जाणार आहे. मग तो स्टँडर्ड फॉर्म समजून घेण्यासाठी हे तिन्ही इक्वेशन जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा. किती टर्म्स असतात? मॅक्सिमम हे दोन्ही लिनियर पॉलिनॉमियल्स घेतल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो. मग मॅक्सिमम किती टर्म्स आहेत त्याच्यामध्ये? 3, कारण डिग्री 2 आहे म्हणून मॅक्सिमम टर्म्स किती असणार त्याच्यामध्ये? 3 असणार. मग इथं बघा, या ठिकाणी LHSला एक टर्म मिसिंग आहे, जो सेकंड टर्म आहे तो मिसिंग आहे याचाच अर्थ त्याचा कोऑर्डिनेट किती झाला? 0 झाला. म्हणजे सेकंड टर्मचा कोऑर्डिनेट 0 असू शकतो, लक्षात घ्या याच्यामध्ये. नेक्स्ट वन हियर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 14 इज इक्वल टू 0. इथंच जर मी थोडंसं चेंज करतो, सपोज द एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज 0. आता थर्डसाठी मी थोडंसं याच्यात चेंज करतो. इफ द एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज 0, देन दिस इक्वेशन बिकम एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0, है ना. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला, इथं जो थर्ड टर्म कॉन्स्टंट टर्म होता, हा फर्स्ट टर्म, हा सेकंड टर्म आणि हा कॉन्स्टंट थर्ड टर्म, इथं कॉन्स्टंट टर्म नाही याचा अर्थ तो कॉन्स्टंट टर्म किती आहे? इथं 0 आहे. येतं लक्षात? सपोज इथं आणखी नाही, जर हे दोन्ही जर x असतील, हे व्यवस्थित लक्ष द्या, तरच तुम्हाला त्याचं स्टँडर्ड फॉर्म लक्षात आलं की समजणं सोपं जाईल. दिस इज अ स्क्वेअर with the side x, that means length is also x, breadth is also x, therefore the area of this one is a x square. This is a fourth one, x square. If this x square is equal to 0, okay, this is the quadratic equation. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर तुम्ही विचार केला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, म्हणजे इथं सेकंड टर्म पण मिसिंग आहे, थर्ड टर्म पण मिसिंग आहे. याचा अर्थ सेकंड टर्म द कोएफिशिएंट ऑफ सेकंड टर्म इज 0 अँड द कॉन्स्टंट टर्म इज ऑल्सो 0. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस हा जो फर्स्ट टर्म आहे तो फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट नॉन 0 आहे, म्हणजे तो 0 नाही. लक्षात घ्या. काय म्हणतो लक्षात येतं? इन द क्वाड्रॅटिक इक्वेशन देअर आर मॅक्सिमम 3 टर्म्स. सेकंड टर्मचा जो कोएफिशिएंट आहे तो 0 पॉसिबल आहे, असू शकतो. कॉन्स्टंट टर्म पण 0 असू शकतो. इथं कॉन्स्टंट टर्म 0 आहे, सेकंड टर्म 0 आहे. इन दिस केस, इन दिस इक्वेशन द कॉन्स्टंट टर्म इज 0, है ना, म्हणजे ज्याला आपण थर्ड टर्म म्हणला होता. इन दिस इक्वेशन सेकंड टर्म मिसिंग आहे, म्हणजे सेकंड टर्म कोएफिशिएंट इज 0. हियर ऑल कोएफिशिएंट्स आर नॉन 0. मग पॉसिबिलिटी काय आहे? सेकंड कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्म हे 0 असू शकतात, पण कोएफिशिएंट ऑफ जो फर्स्ट टर्म आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर ज्याची डिग्री 2 आहे, ज्याचा इंडेक्स 2 आहे, त्याचा कोएफिशिएंट 0 असत नाही. लक्षात घ्या. ही गोष्ट जर तुम्हाला क्लिअर झाली तर यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्याकडे मी मूव्ह करतो. म्हणजे आता हे जनरली आपण डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. रेक्टँगलचे लेंथ ब्रेडमधलं रिलेशन माहीत असेल तर वी कॅन, एरिया माहीत असेल तर वी कॅन फाइंड इट्स लेंथ अँड ब्रेड, है ना. ठीक आहे. इथं बघा, आता स्टँडर्ड फॉर्म काय असू शकतो? जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 3 टर्म्स आहेत. मग एक तर आहे तो इंडेक्स 2 असणारा टर्म, त्याच्यानंतर इंडेक्स 1 असणारा टर्म, त्याच्यानंतर हिअर कॉन्स्टंट टर्म. ओके, हिअर इज द कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0. I am going to discuss about the standard form of quadratic equation. त्यालाच आपण जनरल फॉर्म पण म्हणतो. 3 टर्म्स आर हिअर. आता इथं कॉन्स्टंट टर्म अजून लिहिलेलं नाही आणि ह्यांचे कोइफिशियंट्स पण लिहिले नाही. प्रत्येक वेळी कोइफिशियंट्स 1च असणार का? नाही लिहिलं तर 1च असणार का? नाही. तिथं कोइफिशियंट असणार आहेत. व्हेरिएबल किती आहेत बघा याच्यामध्ये, हे सगळं मी इरेज करतो. हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स 1 है ना. इथं व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. व्हेरिएबल, हाऊ मेनी व्हेरिएबल्स आर देअर? ओनली 1 व्हेरिएबल. अँड
मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2 आहे. त्याच्यानंतर ना आपण कोइफिशियंटच्या बाबतीत डिस्कशन करू. इथं कोइफिशियंट काय असू शकतात ते पहिल्यांदा आपण जनरल लिहू. कोइफिशियंट इथं माहीत नाही आपल्याला, म्हणजे किती पण असू शकतो. तो ए, दिस वन इज अ बी अँड कॉन्स्टंट टर्म इज द सी. आताच आपण डिस्कशन केलेलं की व्हॉट इज अबाउट दिस टू व्हॅल्यू अँड दिस वन, these three numbers are, these three coefficients are, these are the real numbers. हे तिन्ही numbers, it is belongs to set R. But one more thing we already discussed here, the coefficient of this x square is not equal to 0. Here a is not equal to 0. This is the standard form of quadratic equation. लक्षात येतं स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax square plus bx plus c is equal to 0. This is the standard form of the quadratic equation. And ह्याच्यात conditions, how many variables? Only x is only one variable and maximum त्याचा जो इंडेक्स आहे तो 2 आहे and a ची व्हॅल्यू कधीच 0 असणार नाही, पण हे दोन्ही 0 असू शकतात. दिस इज पॉसिबल. ओके, हे आले लक्षात. मग याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स कसं विचारू शकतात त्या संदर्भात सांगतो मी. आला इथंपर्यंत जे जनरल डिस्कशन आपण केलेलं होतं बघा. जनरल म्हणजे स्टँडर्ड फॉर्मसुद्धा सांगून झाला. आता याच्यावरचे क्वेश्चन्स कसे विचारतात? प्रॅक्टिस सेट 1.1 सॉरी प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. राईट एनी 5 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. एक मी लिहून दाखवतो. फर्स्ट वन, 2x square minus 3x plus 5 is equal to 0. This is a one quadratic equation. Example of a quadratic equation. असले तुम्हाला किती लिहायचे? 5 लिहू शकता. काय अवघड आहे? दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड वन, सेकंड क्वेश्चन काय बघा. वेदर द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. ओके, मग त्याच्यातले जे 3 क्वेश्चन्स आहेत बघा. मी काय म्हणू लागलो, जे प्रॅक्टिस सेट तुम्हाला 2.1 आहे त्या 2.1 मधला जो सेकंड क्वेश्चन आहे, डिसाईड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यातले मी काही इक्वेशन्स असे आहेत की तुम्ही ऑब्झर्वेशनवरून लिहू शकता. यस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज ओनली वन व्हेरिएबल इज देअर अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2. मग बाकीचे जे आहेत आणखीन काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येईल असं, त्याच्यामध्ये मी घेतो 4th वन, 5th वन आणि 6th वन घेतो. बघा याच्यातलं सेकंड क्वेश्चन आहे. 4th वन काय आहे ते लिहितो मी. x प्लस 1/x इज इक्वल टू, इथे एक कॉन्स्टंट टर्म आहे, तिथं नंबर वेगळा असेल त्या पद्धतीचं एक घेतलं. मग हा बघितलं की आपल्याला वाटणार नाही की दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, पण हे जेव्हा आपण सिम्प्लिफाय करायला जातो मग इथं आपल्याला एक्स इथून इलिमिनेट करायचं. हाऊ वी कॅन इलिमिनेट दिस एक्स? मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय एक्स. काय म्हणतो लक्षात येतं? हे इक्वेशन जेव्हा तुम्ही सोल्युशनसाठी जाता तेव्हा हा एक्स इलिमिनेट करावा लागतो. मग हा एक्स इलिमिनेट करण्यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणार असतो. तो इलिमिनेट त्याच्यासाठी इथलं डिनॉमिनेटरमधला एक्स इलिमिनेट करण्यासाठी मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय एक्स. ॲक्च्युली तर एक्स इज नॉट इक्वल टू 0 असतो. ठीक आहे, देअरफॉर एक्स इंटू एक्स स्क्वेअर. ह्या टर्मला तुम्ही एक्सनं मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स स्क्वेअर आला, प्लस 1/xला जर तुम्ही एक्सनं मल्टिप्लिकेशन केलं, एक्स गेट कॅन्सल. हिअर इट इज 1 अँड हिअर इन RHS इट इज 3x. देअरफॉर इथून पुढे तुम्हाला तो काय तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा म्हणून सांगितलं नाही. फ्रॉम दिस वन ऑल्सो यू कॅन राईट दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हाऊ? एक्स इज द ओनली व्हेरिएबल फक्त कोणता आहे? एक्स आहे. द इंडेक्स ऑफ एक्स इज मॅक्सिमम इंडेक्स. महत्त्वाचा वर्ड आहे. मॅक्सिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं सॉल्व करायचं लक्षात आलं? मग हे जर डायरेक्टली असेल, याच फॉर्ममध्ये असेल तर ह्या 2 सेंटेन्स लिहून तुम्ही लिहू शकता. पण इथं बघितलं की वाटत नाही, पण त्याच्यासाठी
हे ऑपरेशन करून सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे, हा झाला 4th वन. ह्याच सेकंड क्वेश्चनमधला आणखीन एक एक्झाम्पल घेतो, 5th वन. ठीक आहे, 5th वन घ्यायच्या अगोदर हेच बघा, हेच क्वेश्चन परत एकदा. इथं जर x² असेल तर काय होईल तो पण विचार करा, वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. ठीक आहे, इथं जर मल्टिप्लिकेशन बोथ साईड बाय x केला तर हा टर्म फर्स्ट टर्म किती होणार, x⁻³ होणार, म्हणजे मॅक्सिमम इंडेक्स 3 झाला. मग दिस इज अ नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. येते लक्षात. मग म्हणजे थोडं त्याचे चेंज करून मी तुम्हाला विचारू लागलो. सपोज इन डिनॉमिनेटर देअर इज अ x², then you have to multiply both side by the x². At that time this first term become, once again this one become a x⁻³. In this case also the given equation is not a quadratic equation. थोडे चेंजेस झाले त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली हाच यायला पाहिजे काय हेच मला येतं आहे असं नाही. मग त्याच्यात थोडंसं चेंज जरी तुम्हाला केलं तरी ते सांगता आलं पाहिजे वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. नेक्स्ट 5th वन, m+2 हे लिहिलेलं लक्षात आलं पाहिजे. दिस इज अ लिनियर पॉलिनॉमियल. सेकंड वन इज ऑल्सो लिनियर, तिथं वेगळा असेल दुसरं काही पण असेल या टाईपचे आहे. 5th वन टाईप म्हणू लागलो मी, एक्झॅक्टली तोच घेतलेला नाही. ठीक आहे, द प्रोडक्ट ऑफ हिअर दिस इज अ लिनियर पॉलिनॉमियल, दिस इज अ लिनियर पॉलिनॉमियल. ऑलरेडी आपण ते डायग्राम करून बघितलेलं आहे. दोन लिनियर पॉलिनॉमियल असेल तर त्यांचा जो प्रॉडक्ट आहे इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. मग ह्याचं मल्टिप्लिकेशन m². when you are going to solve the product of these two, it is oral multiplication m². the sum of these two it is a 5m and the product of these two is a 6 is equal to 5. मग हा का तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही. फ्रॉम दिस वन यू कॅन राईट m is only the variable and the maximum index of m is a 2. therefore this is a quadratic equation. बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आलं लक्षात. फक्त हा प्रोडक्ट करायचा आहे, मग तुम्हाला सांगायचं वेदर दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट. तुम्हाला जर MCQमध्ये क्वेश्चन असेल, MCQमध्ये इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन यस ऑर नो असं जर क्वेश्चन असेल तर विथ ऑब्झर्वेशन वी कॅन डिसाईड वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट. लक्षात येतं. तो सॉल्व करायचं आहे. कळत नसेल तर परत पॉज करून व्हिडिओ बघू शकता किंवा सॉल्ड एक्झाम्पल्स पण आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, ते पण बघू शकता. ओके, मग हे तुम्हाला सेकंड क्वेश्चन या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. आणखीन एक आहे त्याच्यातला 6th वन एक घेतो. काय नाही, m³ + 2m² - 3 इज इक्वल टू m³ + 4. ओके, या पद्धतीनं एक इक्वेशन आहे. मग वेदर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट, हिअर ऑन बोथ साईड देअर इज अ m³. मग तुम्ही हे सोल्युशन करायला गेलं तर दोन्ही साईडमधून m³ जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट करू शकतो m³. मग हे m³ सबट्रॅक्ट केल्यानंतर हा m³ इलिमिनेट होऊन जाईल. मग यू आर गेटिंग दिस इक्वेशन 2m² - 3 इज इक्वल टू 4. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वाय? m is only the variable and maximum index of that m is a 2. therefore the given equation is the quadratic equation. इथंच पुस्तकामध्ये असा एक्झाम्पल आहे. इथंच जर इथं 2m³ असेल तर काय झालं असतं, दोन्हीमधून तुम्ही फक्त m³ सबट्रॅक्ट केला असता. इथून m³ सबट्रॅक्ट केल्यानंतर आणखीन एक m³ इथं राहिला असता. ॲट दिस कंडिशन, इन दिस केस द गिवन इक्वेशन इज अ नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थोडं जरी त्याचे चेंजेस झाले तरी त्या चेंजेस विचारात घेऊन व्यवस्थित तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. ठीक आहे, दिस इज द सेकंड क्वेश्चन. यू हॅव टू सॉल्व दिस 2 क्वेश्चन्स. नेक्स्ट 3rd वन, हे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू शकता, सेकंड क्वेश्चन सॉल्व करू शकता, हे दोन्ही सॉल्व करा. नाउ आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट द 3rd वन. इन दिस third question they ask to write the given quadratic equation. Already quadratic equation is given and they ask to write this equation in a standard form, and then after you have to write the value of a, b and c. Okay, very simple question but very important one. कारण जे मेथड ऑफ सोल्युशन आहे, मग ते कोणताही मेथड असो तिन्हीपैकी, ते सॉल्व करत असताना आपण गिव्हन जो इक्वेशन आहे तो आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूनच तो सॉल्व करतो. म्हणून दिलेला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता येणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच हे खूप महत्त्वाचं क्वेश्चन आहे असं मी बोललो. ठीक आहे, क्वेश्चन काय आहे लक्षात आलं. राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म असं दिलं असेल. अदरवाईज राईट द गिवन इक्वेशन इन ax² + bx + c इज इक्वल टू 0 अँड दे आस्क टू राईट द व्हॅल्यू ऑफ a, व्हॅल्यू ऑफ b अँड व्हॅल्यू ऑफ c. मग हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून झाल्यानंतरच हे व्हॅल्यू तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यातलं पण मी
एक 2-3 एक्झाम्पल्स डिस्कशन करतो आणि बाकीचे तुम्ही होमवर्क करा. आता ते सेकंड टाईप एक्झाम्पल, थर्ड टाईप एक्झाम्पल आणि सिक्स्थ टाईप एक्झाम्पल मी घेतो. त्याच्यातला जो सेकंड टाईप एक्झाम्पल आहे एक्स मायनस, इथं मी वेगळं घेतो एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अँड हिअर इज द 2x - 1. ओके, मग फर्स्ट हा एक्सपांड करावा लागेल आहे ना. एक्सपांड करण्यासाठी फॉर्म्युला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याच्या आधारे, म्हणजे ॲक्च्युली हा लिनियर पॉलिनॉमियल आहे. लिनियर पॉलिनॉमियलचा स्क्वेअर केल्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे की नाही. ठीक आहे, ऑलरेडी हा क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. मग ह्याचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9. काय अवघड आहे का. द प्रोडक्ट द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म, नेक्स्ट मायनस साइन ॲज इट इज, द प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स अँड इट्स ट्वाईस, 3xचा ट्वाईस केल्यानंतर 6x आला, अँड द प्रोडक्ट अँड द स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 3 आहे, मग त्याचा स्क्वेअर आला 9 इज इक्वल टू 2x - 1. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करतो आपण, या बाजूला आपण म्हणजे RHSला 0 पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे, वी हॅव टू सबट्रॅक्ट दिस 2x, सबट्रॅक्ट 2x फ्रॉम बोथ साईड, ॲड 1 इन बोथ साईड. या पद्धतीने म्हणजे आपण म्हणत असताना कसं म्हणतो, हे 2x इकडं कॅरी करा, हा -1 इकडं कॅरी करा, मग इकडं काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. मग इकडे स्टँडर्ड फॉर्मला इथं बघा, इथं 0 आहे म्हणून हे दोन्ही टर्म्स आपण इथून एलिमिनेट करणार आहे. ठीक आहे, मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज, हा कसं सगळं ओव्हरऑल आहे. हा 2x इकडं आणला असं आपण म्हणतो बरं का ॲक्च्युली. मग 2x इकडे कॅरी केल्यानंतर त्याचा साईन बदलणार आहे, तो -2x होणार आहे, आणि हा -6 आणि -2 ह्या दोन्हीचा सम हा -8x झाला. ओके, हे काही तर असं लिहायची गरज नाही बरं का, समजावण्यासाठी सांगितलं. ठीक आहे, हा इकडे कॅरी केल्यानंतर -8x झाला, हा -1 इकडे कॅरी केल्यानंतर काय होणार आहे, तो +1, म्हणजे 9 + 1 इट इज अ +10. नाऊ दिस इक्वेशन इज इन स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे किती स्टेप होते बघा, हा दिलेला इक्वेशन होता, तुम्ही पहिल्यांदा ह्याचं एक्सपान्शन केला, मग तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. फ्रॉम दिस वन नाऊ वी कॅन राईट a is equal to, a is the coefficient of this first term, it is a 1, b is the coefficient of this second term, it is a -8. गडबड करता काही विद्यार्थी 8 घेऊन टाकता, आणि the c, this constant term is a 10. in this way you can complete this question. महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सेकंड, याच्यावरून मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पण देणार आहे, तो ॲक्टिव्हिटी पण कंप्लीट करायचं आणि हे प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम जे क्वेश्चन्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड ते पण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सेकंड कसं आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस काय नाही, एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू मायनस इथे एक 5 प्लस x. फक्त हे तुम्हाला हे टर्म्स इथं पहिल्यांदा हे मायनस असल्यामुळे हे मल्टिप्लिकेशन करून ते इकडं कॅरी करून लिहायचं आहे. चालेल, एक्स स्क्वेअर प्लस 3x ॲज इट इज, इकडं कुठलंही ऑपरेशन नाही, इयर -5 हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर देन इट इज अ -x आहे ना. ब्रॅकेट जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता -5 -x झाला, मग हे दोन्ही टर्म्स इकडे कॅरी करा, कारण इथं आपल्याला काय पाहिजे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये 0 पाहिजे. मग हे इकडे कॅरी करतो म्हणजे काय, वी आर ॲडिंग 5 ऑन बोथ साईड, वी आर ॲडिंग x ऑन बोथ साईड, जर पुढे एक्स स्क्वेअर ॲज इट इज, हा जो -x आहे इकडं आणला तर +x झाला आहे ना. मग याच्यामध्ये जर तुम्ही x ॲड केला तर इट बिकम्स 4x, अँड इकडे तर कॉन्स्टंट टर्म नाही, हा -5 इकडे कॅरी केल्यानंतर +5. नाउ दिस इज इन अ स्टँडर्ड फॉर्म. a is equal to 1, coefficient of this x square is a 1, b is equal to 4, and next c is equal to 5. This is the solution. Very easy. Next, आणखीन एक क्वेश्चन, आणखीन एक घेतो, x square minus 1 is equal to 0. Okay, first x square minus 1 is equal to 0. Already in right hand side there is a 0. We need to write this one is in standard form. That means in LHS you have to write this index form. हा जो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे हा इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर जो एक्स हा इथं 2 झाला, मग हे डिक्रीजिंग ऑर्डरने लिहित असतो आपण इंडेक्स फॉर्ममध्ये. आता एक्सचा इंडेक्स 1 असणारा टर्म तो नाही इथं, मग तो 0x झाला. इथं लक्षात नाही, त्याला लिहिला तुम्ही
सिंथेटिक डिव्हिजनच्या वेळी वगैरे -1 इज इक्वल टू 0, म्हणजे मधला टर्म जो मिसिंग होता त्याचा कोएफिशियंट 0 आहे. झालं. हिअर नाऊ दिस इज इन स्टँडर्ड फॉर्म. फ्रॉम दिस वन वी कॅन राईट द ए इज इक्वल टू 1, b is equal to 0 and c is equal to -1. In this way you have to complete these 3 questions. ओके. आणखीन एक सिम्पल ॲक्टिव्हिटी मी इथं तुम्हाला देतो, ते कंप्लीट करा. टेक्स्टबुकमध्ये पण ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फक्त तिथं 3च एक्झाम्पल्स आहेत. पण मला आवश्यकता वाटते की जास्तीत जास्त एक्झाम्पल मी द्यायला पाहिजे, कारण तो जो ॲक्टिव्हिटी आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मी मगाशीच सांगितलं की दिलेलं इक्वेशन तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे, कारण ते सोल्युशन करत असताना तो पहिल्यांदा आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, मग लिहितो. इन फर्स्ट कॉलम क्वाड्रेटिक इक्वेशन, in second column you have to write that equation in standard form. After this one you have to write the value of a, the value of b and value of c. That means there are here is the number, serial number, 1 2 3 4 5 6 columns are there. In this way टेक्स्टबुक मध्ये 3 इक्वेशन्स आहेत, मी आणखीन 5 देतो, हे कंप्लीट करा. द गिवन क्वाड्रेटिक x² is equal to 9. फर्स्ट यू हॅव टू राईट दिस वन इन स्टँडर्ड फॉर्म, देन राईट ए बी सी. असं तुम्ही स्केल वापरा, स्केल वापरून असं टेबल फॉर्म करून घ्या. टेबल फॉर्म करत असताना सिरियल नंबरसाठी जास्त स्पेस सोडायची गरज नाही, विड्थ त्याचा कमी असेल तरी चालतो, आहे की नाही. मग ह्या गोष्टी पण विचार करत जावा. आणि जे तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणार आहे तिथं म्हणजे LHSला 3 टर्म्स असणार आहे, RHSला 0 असणार आहे, ज्याच्यासाठी स्पेस जास्त लागेल. आणि हे जे फक्त तुम्हाला जे नंबर्स लिहायचे आहेत, सिंगल नंबर्स आहे ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला विड्थ कमी असेल तरी चालतो. या पद्धतीनं एक पट्टीचा वापर करा आणि एक टेबल फॉर्म करा. आफ्टर दॅट यू हॅव टू कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी. इन दिस ॲक्टिव्हिटी देअर आर 4 इक्वेशन्स आय हॅव गिवन, बट इन टेक्स्टबुक देअर आर आणखीन 3 आहेत तिथं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन घेऊ शकता, तुम्ही स्वतः लिहू शकता. जेव्हा तुम्ही स्वतः असं विचार करता, इट इज द बेटर, आहे ना. आम्ही तुम्हाला एक दिवस खायला देऊ तर तुम्ही खाऊ शकता, जर खाणं बनवायला शिकू तर तुम्ही दररोज करून खाऊ शकता. असा तो प्रकार आहे. मग तुम्ही जेव्हा या ॲक्टिव्हिटीवरनं आणखीन काही एक्झाम्पल्स स्वतः घेता ते चांगलं आहे. ठीक आहे. इथं आणखीन लिहितो मी 3x - 2 इज इक्वल टू x², y² - 1 इज इक्वल टू 3y, 3x² इज इक्वल टू 5x. हे का व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे बघू शकता, लिहून घेऊ शकता, मग हे टेबल कंप्लीट करू शकता. ओके. ठीक आहे. उद्याच्या परत सकाळच्या सेशनमध्ये आपण भेटू. नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यातला त्याच्याबद्दल डिस्कशन करू. थँक्यू.